आजी द्या. धनाजी नीट न्या. ओंकार, मॅडम तुम्ही ओळखता मला? चारू, हा ओंकार. अधिपतीचा मित्र कमी आणि भाऊ जास्त आहे. सतत सावलीसारखा अधिपती बरोबर असतो. त्यावरच तर मी त्याला ओळखलं. मला वाटलंच तूच ओंकार असणार. मॅडम सॉरी, मगाशी आग लागली. आम्ही सगळे प्रिकॉशन्स घेतले होते, पण काय माहित नाही हा कसा अनर्थ घडला. आता जे होऊन गेलंय ना त्याचा विचार नका करत बसू. पण यापुढे असं होणार नाही याची मात्र नक्की काळजी घ्या. हो बरोबर आहे तुमचं मॅडम. बरं घे आता प्रसाद घे. तू दमला असशील, सकाळपासून केवढी धावपळ झाली तुझी. घे. नाही नाही मॅडम, अजून खूप सारी कामं बाकी आहेत. हा ती पूर्ण करतो आणि मग बसतो निवांत. नाही, प्रसाद घे म्हटलं की घ्यायचा असतो. ठीक आहे मॅडम, तुम्ही काळजी करू नका. यापुढे अशी चूक परत नाही होणार. सुखी राहा. अरे असू दे असू दे. ठीक आहे मॅडम, येतो मी. आणि ऐक, आता कधीतरी बायकोला घेऊन घरी ये जेवायला. हो मॅडम, नक्की घेऊन येईन मी तिला. बघितलत ना किती मनापासून करतायत ते सगळ्यांचं, किती आपुलकीने चौकशी करतायत. तुम्हाला सांगितलं ना अधिपती, त्यांच्या मनात भुवनेश्वरी मॅडम बद्दल राग नाहीये, अजिबात नाहीये. आणि जर काय असेलच ना तर कृतज्ञता आहे फक्त. तुमचं आवरलंय ना? अमितचं पण झालंच आहे. मोठे मालक, मॅडम प्लीज तुम्ही नका करू, ते माझं काम आहे. मॅडम प्लीज, मोठे मालक. आणि मॅडम ऐका ना, खूप उशीर झालाय, तुम्ही घरी जा, मी आवरतो सगळं. असू दे रे. हो ना, सकाळपासून किती धावपळ चालली तुझी. करू आम्ही, नाही का? नाही नाही नको प्लीज. हो असं प्लीज असं नका करू प्लीज. बरं ठीक आहे, मग आपण सगळे मिळून आवरूया. सगळं पटकन आवरेल. वय वय, ही दुर्गी कुठं कडमडली? कामाच्या यायला नेमकी गायब असते बघा. मोठे मालक द्या. अरे असू नाही नाही आई राहू दे, आम्ही करतो नंतर, राहू दे. वहिनी, हो मी पण तेच म्हणत होतो मॅडमना. ओमक्या पॅकिंग करायचं आहे ना व? 2 ऑर्डरी जायच्यात आज, लक्षात आहे का नाही? जावा तिकडे बघा पॅकिंगचं काय तर, इथं कशाला बोलत बसला. चला मास्तरीन बाई, तुम्ही बी जावा आता. इथलं सगळं काम करायला आम्ही आहे, काय काळजी करू नका. तुम्ही आता गेलं तर चालते. तुम्ही सगळीच म्हणजे आपल्या घरची माणसं सगळीच आपले जावा तुम्ही आता. अधिपती, तू प्रसाद नाही घेतलास? हा नाही, मी घेतो प्रसाद, नंतर घेतो, राहू दे. अधिपती, प्रसादाला नाही म्हणू नये, घे बघू. बर ठीक आहे, घेतो. एक नंबर झाला बरं का शिरा मास्तरीन बाई. प्रसादाचं असं कौतुक करायचं नसते, बरोबर आहे, पण खरंच भारी झालाय. असं जिभेवर ठेवलं गिरगळतो, खरंच भारी साजूक तुपातला. अधिपती मी नाही केलाय, मी फक्त मदत केली आहे. आईंची रेसिपी आहे खरं. अगं त्याची कसली रेसिपी आली? प्रसादाचा शिरा कसाही केला ना तरी तो छानच होतो. नाही नाही असं कसं आई? स्वयंपाकातली प्रत्येक गोष्ट वेगळी आहे, प्रत्येकाची रेसिपी वेगळी असते, सोपं नसतं काही. आता चहा खरं तर बनवायला किती सोपी गोष्ट आहे तसं म्हणायला गेलं तर, पण कधी कधी चुकतोच ना. तसंच आहे शिऱ्याचं पण. आणि हा शिरा तर अजूनच खास होता ना. यामध्ये आईंची माया होती, आपुलकी होती, किती प्रेमाने बनवलाय त्यांनी, म्हणून आवडला तुम्हाला आवडलाय ना? मी अजून देऊ का तुम्हाला? नाही नाही बस, पण खरंच चांगला झाला. तुला आवडला ना, देव पावला. नाही आता चांगला झालाय तर झालाय, चांगल्याला चांगलं म्हणावं. आमच्या आई साहेबांची शिकवण आहे तशी.
अजा पॅकिंगचा आवरा हा पटापट आणि हात चालवा बरोबर हा. ओंकार काय झालं, पॅकिंगचं काम झालं? होत आलंय शेवटच्या टप्प्यात आहे. हा, गप्पा मारत बसलायस काय? आज गप्पा मारायचं मूड आहे वाटतं, काय काम करायचं मूड नाही? अरे गप्पा नव्हतो मारत, त्या अजाला अपडेट विचारत होतो. नाही, मगाशी त्यांच्या संग बी गप्पा मारत होतास ना म्हणताना मला. कोणासोबत? अरे ते 4 वाज सूर्यवंशींचे ते. तुझी आई? आमच्या आई एकच आहेत, त्या म्हणजे आमच्या आईच आहे. अरे नाही, पण त्या आल्या ना समोर तेव्हा आधी मला खूप भीती वाटत होती. म्हणजे एक प्रकारचं दडपणच आलं होतं रे मनावर. पण त्यांनी मला काय हसतं खेळतं केलं. एवढ्या मन मिळावेत ना त्या, म्हणजे माझी सगळी भीतीच निघून गेली. आणि मी जेव्हा भुवनेश्वरी मॅडमच्या समोर जायचो तेव्हा नेहमी एक मनावर दडपण असायचं रे. म्हणजे मला खरं सांगू तर मला खूप भीती वाटायची त्यांची. अरे आपण आई साहेबांचा धाकच आहे तसा. मला बी कवा कवा दडपण यायचं त्यांच्या संग बोलताना. त्यांचा दरारच होता तसा, आईच. आणि तसा असल्याशिवाय काम होत्यात काय? एवढा मोठा डोलारा त्यात त्यांच्या तशा स्वभावामुळेच आहे. आणि आई साहेबांचा स्वभाव तुला माहिती आहे, नारळावणी वरून जरी कठीण टणक वाटलं तरी आतून मऊ एकदम गोड आहेत आई साहेब. होते आहेच, पण चारुलता मॅडम पण किती मन मिळावेत. म्हणजे बघ ना, माझ्या मनातली सगळी भीती उडून गेली. आणि मगाशी फॅक्टरीतल्या बायकांसोबत बोलत होते तेव्हा त्या बायकांना वाटलं की या भुवनेश्वरी मॅडमच आहेत. झालं आता कामाचं बघूया. आणि आई साहेबांना शोधण्याचं काम कुठं राहिलं? तिकडे सांगली साताऱ्याला माणसं पाठवायला सांगितली होती खाली कोकणात, त्याचा काय अपडेट्स दिला नाहीस मला तू? अरे हो, सांगली साताऱ्याला माणसं पाठवलीत, शोध मोहीम चालूच आहे. फोन बिन आलता का नाही कोणाचा? नाही, अजून तरी कोणाचा फोन आला नाही. मी काय करतो ना, उद्यापासून अजून माणसं कामाला लावतो, म्हणजे आईसाहेबांचा शोध पटकन लागेल. जास्त माणसं तर कामाला लावच, आणि जी कामाला आहेत ऑलरेडी त्यांना म्हणा जरा कामाचं स्पीड वाढवा. सापडल्या पाहिजेत आई साहेब, लई झालं आता बस. काय तात्या, हा बोला की. लईच लवकर सुरू केली विसर्जनाची तयारी. करून ठेवायला लागती, ऐन वेळी कुठे गडबड करत बसायची. गाडा मस्त सजवलाय बरं का तुम्ही. मला बोलून द्याल का असा गाडा? काय खर्च येईल? रेटचं काय घेऊन बसला? देऊ की. किती गणपती बसतात तुमच्या एका गाड्यात, म्हणजे अंदाजे? बघा कसं असतंय, घरातल्या असते ना 4-5 बसतात, शेवटी आकारावर असतं ना. हा, बरोबर आहे बरोबर आहे. मी काय म्हणतो, मी जर का ऑर्डर दिली मला जसा पाहिजे तसा गाडा तयार करून देण्याची, तर द्याल का बनवून? स्पेशल ऑर्डर हा, देऊ की. काय मंडळाचं नाव बिव लिहायचं आहे काय? नाही, फक्त मी म्हणतो तसा गाडा तयार करून द्या. हे काय आडवा? एवढे? मी म्हणतो तसाच जर का गाडा तयार करून दिला ना, याच्यापेक्षा जास्त रक्कम देतो तुम्हाला. आहे कबूल? गणपती बाप्पा मोरे. धनाजी काकांना दुर्वा आणायला सांगायच्यात. बाप्पा आपलं विघ्न कधी हरणार आहे ना काही कळत नाही. अरे म्हणावं तसा जॉबच मिळत नाही यार. ठीक आहे निखिल, होईल सगळे, मिळेल. अरे कधी मिळेल? हिरा खिसे रिकामे होत चालले तिथे. अरे ठीक आहे निखिल, हे बघ हेही दिवस जाते. आपण आता ताईकडे चाललोय की नाही, मी तिच्याकडनं थोडे पैसे मागते. ती मला मागे म्हणाली होती काही लागलं तर सांग म्हणून. हा, मी मागते. हिरा एवढ्या तेवढ्या पैशांनी काही नाही होणार आहे, कळतं का तुला? अगं इथून घरातून बाहेर पडलो ना तरी 1000-500 रुपये कसे जातात कळत नाही. आणि एकतर कर्ज पण घेता येणार नाही इथे. अरे पण कर्ज कशाला काढायचंय? काढायचं म्हणलं तर देणार कोण आहे आपल्याला? पेसली पाय आपल्याकडे. हिरा आपली अवस्था ही अशी आहे आणि तुझी बहीण तिकडे ऐश्वर्यात लोळतीये. हिरा मी काय म्हणतो, तिच्याकडे माग ना थोडेसे पैसे. नाही नाही, तिच्याकडे कशाला मागू? अरे अगं आपल्याकडे आले की देऊ ना तिला परत. नाही नाही, मी ताईकडे पैसे मागणार नाही. आणि तुला खरं सांगू, मागितले तरी ताई देईलच पैसे असं काही नाहीये. त्यामुळे जाऊ दे. हे बघ तू टेन्शन घेऊ नकोस. अगं आता मार्गच दिसत नाहीये मला आणि टेन्शन घेऊ नको म्हणजे काय? निखिल हे बघ तू काळजी करू नको, होईल सगळं ठीक. मी बघते काय करायचं ते. आपण आईकडे चाललोय ना, ती वाट बघत असेल. चल चल. घरात गणपती असले की दिवस कसे जातात कळतच नाही ना.
बघ ना, म्हणजे गणपती येणार येणार म्हणेपर्यंत गणपती आले कधी आणि आता त्यांची निघायची सुद्धा वेळ झाली. मला तर वाटते आत्ता तर केली होती ना आरास आणि लगेच चालले पण गणपती. पण खरं सांगू तुला अक्षरा, खूप छान वाटलं मला. कितीतरी माणसं भेटली मला. खरंय. इतकी सगळी माणसं भेटली, पण तुझ्या घरचं कोणीच आलं नाही. हो, म्हणजे मी सांगितलं ताईला, पण बाबांची तब्येत बरी नाहीये ना, म्हणून नाही आले. अच्छा, पण मग निदान त्या तरी थोड्या वेळ येऊन जाऊ शकतील का? त्यांना बोलव ना, सांग ना यायला. हो हो, मी बोलवलंय. आई म्हटली पण जमलं तर येते म्हणून. आणि तुम्हाला नमस्कार सांगितलाय ती. त्यांना म्हणू असा कसला नमस्कार फोनवरचा, येऊन भेटा म्हणावं. काय आहे, त्या निमित्ताने आमची भेट होईल, ओळख होईल ना. हो, मी सांगते तिला. नाही नाही, आणि त्यांना फक्त एकट्यानंच नको, घरच्या सगळ्यांनाच सांग, सगळ्यांनाच बोलव. हो, असं कर, आज संध्याकाळच्या आरतीलाच बोलव त्यांना. ठीक आहे, चालेल. झालं. आले आले म्हणता म्हणता गेले देखील गणपती. एखाद्या पाहुणा घरात येऊन लळा लावून जावं नाही तसं वाटतं. दरवर्षी विसर्जनानंतर घर कसं ओखं-बोखं वाटायला लागतं. आई, तू हमखास दरवर्षी असं काहीतरी इमोशनल बोलतेस हा? इरा, किती छान दिवस होते ग ते. आपण चौघं मिळून गणेश उत्सव साजरा करायचो. किती आनंद असायचा, किती उत्साह असायचा. दररोज मोदकांचा घाट घालायचो आपण. यावर्षी ना मी फक्त गणपती बसले त्या दिवशी आणि विसर्जनाच्या दिवशी 2च दिवस मोदक केले. अगं खूप आठवण आली तुमच्या दोघींची. घ्या, लाडक्या लेकीचा फोन आलाय तुझ्या. आत्ताच नाव काढलंस ना. तुमचं काहीतरी टेलिपॅथिक कनेक्शन आहे. बोल, उचलते, बोल. हा, हॅलो अक्षरा. हा आई, काय करतेस? काय नाही ग, तू कशी आहेस? बोल. मी बरी आहे. बाबा कसे आहेत? तब्येत बरी आहे ना? हो हो, बरं आहेत आता. आता गुडघेदुखी पण थोडी कमी झाली आहे त्यांची. हा, काय करतायत ते? कुठे आहेत? आराम करतायत ग. बरं बरं, ठीक आहे, असू दे. ऐक ना, आईनी तुम्हाला सगळ्यांना घरी बोलवलंय गणपती दर्शनासाठी. तुम्हाला जमेल ना याला? कधी? आज म्हणतेस का तू? अगं इरा, इरा. ताई, तुझ्याकडे यायचंय सगळ्यांनी आरतीला? अगं आम्ही नक्की येतो. अरे वा, तू पण आलीस का? निखिल पण आहे का? हो, अगं आम्ही दोघेही येतो. अगं आपण किती दिवस झाले भेटलोच नाही होत. म्हणजे ऑलमोस्ट माझ्या लग्नानंतर आपली भेटच झाली नाहीये. तू कधी आलीस आईकडे? माझं काय, आमचं येणं जाणं असतंच इकडे. अगं आई बाबांची काळजी घ्यायला, त्यांची विचारपूस करायला मी येत असते इकडे. तुम्ही काय बाबा, मोठी माणसं, सवड नसते ना तुम्हाला, म्हणून आपली भेट होत नाही. काय इरा, काय बोलतेस तू? काय मोठी माणसं वगैरे? आता अगं सख्या बहिणीला विसरलीस म्हणल्यावर मोठीच माणसं ना तुम्ही. काय आता, मी कॉल केला तर तू उचलत नाहीस, स्वतःहून तर करतच नाहीस. अगं मी काय मुद्दाम नाही करत, काहीतरी कामं सुरू असतात. हो ग, आय कॅन अंडरस्टँड. पण तू कॉल बॅकही करत नाहीस. राग गेला नाहीये का माझ्यावरचा अजून? कसला राग? राग वगैरे काही नाहीये. मला शाळेची कामं असतात, घरात कामं सुरू असतात. खरंच वेळ पुरत नाही ग सगळ्यासाठी. किती अंतर पडतं ना ग. म्हणजे बघ ना ताई, पूर्वी किती छोट्या मोठ्या गोष्टी सांगायचीस मला, आणि आता तुझ्या घरात एवढ्या मोठ्या गोष्टी घडतायत, तुला मला साधं फोन नाही करावा असा वाटला का ग? काही सांगावंसं नाही वाटलं? इरा, हे बघ. अगं ठीक आहे, ठीक आहे, मी काय तुला ब्लेम नाही करत आहे. आणि ते सगळं जाऊ दे. तुला सवड जरी नसेल तरी मी तुला भेटायला आज नक्की येणार आहे. हा, मी आणि निखिल नक्की येतो. चल ठेवते.
ए बाबा, कधी बनवणार आहेस गाडा? अरे 4 चाकी गाडा बनवायला लावला का मोठी गाडी? हे काय तुमचंच काम चाललंय की हो, जरा वेळ लागतोय. तुमची ऑर्डर स्पेशल आहे ना व? हे बघा तुम्ही सांगितलं तसं केलंय. हे काय बनवलंय? अरे केवढं बोथड आहे. अरे टोकदार बनव याला जरा. अरे बघ ना केवढं टोचतंय का? टोचतंय का? टोचतंय? अरे बाणावानी जरा टोकदार बनव याला. सगळे असेच करून घेतात. गर्दी आहे, कोणाला लागलं बिगलं तर? कोणाला लागलं तर माझं मी पाहून घेईन. तू नको शिकू. आणि पैसा देतोय ना रे तुला डबल देतोय ना, मग मी सांगितलं तसं काम करशील का नाही? हे बघा सगळंच काढावं लागेल, येळ नाही तेवढा. एक काम कर, हे बघ हे जे आहे ना हे इथं जॉईन कर असं. हा हे म्हणजे काढता बी आलं पाहिजे, परत लावता आलं पाहिजे, कोणाला दिसलं बी नाही पाहिजे. काहीतरी कर बाबा कर, सगळं काय मीच सांगू तुला. हे आणि हे महत्वाचं, हे बाणावानी टोकदार झालं पाहिजे, एवढं ध्यानात ठेव. आलं लक्षात? चालेल तसं करतो. लवकर कर. हिरा कुठे चाललोय आपण? तू चल बरं माझ्या बरोबर. सगळ्या प्रश्नांची उत्तर आत्ताच पाहिजेत का? कुठे चाललोय ते तरी सांग. असाच काय वेड्यासारखं पाठीमागे येऊ तुझ्या? आपण ताईकडे चाललोय. काय? तिच्याकडे कशाला? तू मगाशी मला म्हटलास की नाही पैसे उसने घे म्हणून ताईकडून. मग आता चाललोय तर कशाला प्रश्न विचारतोयस? हे बघ आपण आरतीला चाललोय ताईकडे. हा मग तू जा ना, मी नाही येणार तिकडे. का? का काय का? तो अधिपती असणार आहे तिकडे. त्याचं नाव जर ऐकलं ना तर डोकं फिरतं माझं. तुला माहिती आहे त्यांनी केलेला सगळा अपमान आठवतो मला. मी काहीतरी बोलेन त्याला तिकडे. परत म्हणू नको तुझ्या बहिणीच्या घरी जाऊन भांडणं काढली म्हणून. शांत हो जरा. आणि तिकडे अजिबात भांडण काढायचं नाहीयेस तू. प्लीज जरा तुझं डोकं शांत ठेव. डोकं शांत ठेवून काय होणार आहे? आपल्याला बक्कळ पैसे मिळतील तिकडे. कोण देणार आहे बक्कळ पैसे? भुवनेश्वरी मॅडम नाहीये तिकडे. मॅडम जरी नसल्या तरी ताई आहे ना तिकडे. माझी सख्खी बहीण आहे तिकडे. हे बघ तू काही काळजी करू नको. मी सगळं बरोबर करते, पण तू माझ्या बरोबर यायला हवंस. हे जे मी तुम्हाला आता सांगितलं ना ते सगळं आम्ही मुलांना ट्रेनिंग कॅम्पमध्ये शिकवलं. म्हणजे त्यांचं स्पेशल सेशनच घेतो आम्ही. पण काय होतं मिरवणुकीच्या वेळी मुलं सुद्धा गर्दीत जातात ना. मग गर्दीत कळलं पाहिजे स्वतःची काळजी कशी घ्यायची, काय काय प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजेत, सेफ्टीचा काय विचार केला पाहिजे. काय काय झालं असे का बघताय? अहो काय कुठे हरवलाय? काय तुम्ही समोर बसलाय म्हणल्यावर अजून कुणीकडे हरवणार? तुमच्या डोळ्यातच हरवले. म्हणजे काय नाही असंच म्हणलं. अशा काही वेगळ्या विषयावर गप्पा आपल्या आता हल्ली होईना झाल्या तो आहे का नाही? तुम्हाला बी जाणवलंय? कारण आता आईसाहेब जेव्हापासून घरातनं गेल्यात माझ्या तर डोसक्यात सदान कदा तोच विषय असतोय, दुसरं काही नाहीच. आणि तुम्ही बी केव्हा माझ्या संग बोलायला आला तरी तुम्ही तेच बोलताय आपलं शाळेचं लईत लई. नाहीतर आता तुमच्या बोलण्यात त्या बाईंचा विषय असतोय, चारुलताबाई, दुसरं काय नाही. बाई काय म्हणतात त्या आई आहेत तुमच्या? हाय काय आता तुम्ही परत त्यांचाच विषय सुरू केला. तुम्हाला तेच बोलायचं असलं तर मी जातो. अधिपती थांबा ना प्लीज 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 थांबा. त्या विषयावर आपण नको बोलायला. ते सगळं जाऊ दे. मला सांगा मी तुम्हाला आत्ता जे सांगितलं सेफ्टीचं ते तुम्हाला कळलं ना? कधी काय प्रिकॉशन्स घ्यायच्यात वगैरे सगळं लक्षात आलं ना का परत सांगू? काय सांगू नका परत, सगळं कळलंय. आता जवळजवळ आमचा बी एक कॅम्पच घेतला तुम्ही बसल्या बसल्या. ठीक आहे मग चला मी प्रश्न विचारते तुम्ही उत्तर द्या. मला सांगा कुठल्या प्रसंगात काय काय प्रिकॉशन्स घ्यायचे? ओ काय प्रश्न विचारू नका, सगळं ध्यानात आलंय, सगळी घेतो काळजी. तुम्ही आता शाळा सुरू करू नका परत. चला येतो. शाळा तर सुरू करावीच लागेल ना परत. हो नको म्हणलं ना, हो प्रश्न विचारू नका. आता आले ध्यानात, सगळी काळजी घेतो. अहो मी त्याबद्दल नाही बोलत आहे, खऱ्या शाळेबद्दल बोलतेय. त्या दिवशी तुम्ही रागाच्या भरात शिक्षण बंदच करणार असं म्हटलं. मास्तरीन बाईंमुळे मी परत शिकायला लागलो, पण आता बस आता तर वाटतं शिकायचं नाही मला. असं नका करू अधिपती, मला खूप वाईट वाटेल. प्लीज तुम्ही शिक्षण नका बंद करू, मला खूप त्रास होईल. आणि तुम्हाला आवडायचं ना, ते तुम्हाला आवडू लागलं होतं. तुम्हाला किती गती आहे शिक्षणामध्ये, का असं करताय? तसं काय नाही हो, पण नाहीये ना तसं. मग तुम्ही आता मला बाप्पासमोर प्रॉमिस करा की तुम्ही शिक्षण पुन्हा सुरू करा. ओ नो, आत्ताच खंडीभर विषय आहेत आमच्या डोसक्यात. परत आणि
शिक्षणाचा आणि शाळेचा काही विषय टाकू नका, प्रॉमिस काय मागू नका. डोसक्याची बॅग झाल्या फुल, ती फुटेल आता. आराम दे. नाही नाही, मला काही ऐकूनच घ्यायचं नाही. तुम्ही मला शब्द तरी द्या. हो नाही नो, आता ह्यो विषय नको बोलायला, नंतर बोलूया की आपण. ऐका नाही, अहो का वंक्याचं फोन यायला लागला फॅक्टरीत, नाही काय खरंच चेष्टा आहे. अहो तिकडे ते फॅक्टरीच्या गणपती विसर्जनाचं सगळं नियोजन हार्ड असते हो. लई माणसं येणार, ते सगळं ते नीट व्हायला पाहिजे. मला जायला पाहिजे, आता गडबड झाली. हां चला चला.